ओके, नमस्कार. संतुलन आनंदमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. संतुलन आनंद हा एक मराठी ऑनलाईन वेलनेस प्लॅटफॉर्म असून 100% नैसर्गिक पद्धतींमधून सर्वांगीण आरोग्य साध्य करण्यासाठी आहे. निसर्गोपचार, वैयक्तिक आरोग्य साधना, योग, प्राणायाम, आहार, पंचमहाभौतिक उपचार यांच्या आधारे आम्ही मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखण्यास मदत करतो. हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला संतुलित जीवनशैलीकडे नेतो आणि माझ्या प्रत्येक वर्कशॉप्स, वेबिनारमधून तुम्हाला तो निखळ आनंद, आरोग्य, समाधान आणि स्वतःसाठी क्वालिटी टाईम मिळतो. तर ज्यांना टेन्शन फ्री, औषधांशिवाय व्याधीमुक्त आणि आनंदाने जगायचं आहे त्या प्रत्येकासाठी आहे हे संतुलन आनंद. संतुलन आनंद हा पूर्णतः स्वानुभवावर आणि नॅचरल गोष्टींवर आधारित आहे. आधी स्वतः हा अनुभव घेतला आहे आणि तोच अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहोत. तर घरातील प्रत्येक जण शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर आपलं सगळं घर पण शांत आणि समाधानी असतं. पण त्याच्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी असा थोडा वेळ काढणं आवश्यक आहे आणि हाच माझ्या संतुलन आनंदचा उद्देश आहे. आणि या संतुलन आनंदला तुम्ही आतापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण गेली काही वर्ष प्राणायाम, योग, ध्यान आणि अंतर्मनातील शांततेचा सुंदर प्रवास एकत्र करतो आहोत. याच जाणीवेतून संतुलन आनंदनी आपल्या परिवारासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला. त्याची माहिती आपण मागच्या वेबिनारमध्ये बघितली होती. तो उपक्रम म्हणजे संतुलन आनंदने निसर्ग, योग आणि वेलनेस रिट्रीटच्या नव्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे. निसर्गातील योग, प्राणायाम रिट्रीटची माहिती तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत पोचणार आहे. तर संतुलन आनंद नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन वेबिनार अनाउन्स करत असते. असाच एक वेगळा विषय घेऊन आज आपण वेबिनारमध्ये भेटलो आहोत. आजचा विषय काय बरं? खरंच विसरले. असं होतं का तुमच्या बाबतीमध्ये पण, की खूप गोष्टी विसरायला होतात आणि मग आपण काय म्हणतो, वय झालंय आता, गोष्टी पटकन आठवतच नाहीत. तर आधुनिक जीवनशैलीमुळे वाढलेला ताण, चिंता आणि इतर न्यूरो समस्या जसं नर्वस सिस्टीमवर परिणाम दिसायला सुरुवात होते. आपल्या मेंदूचं आरोग्य बिघडायला लागले आहे, म्हणजेच स्मरणशक्ती कमी झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं. पण वाढत्या वयाबरोबर मेंदूवर होणारा परिणाम सुद्धा आपण व्यायामाने कमी करू शकतो. आजकालच्या आपल्या जीवनशैलीमुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊन अल्झायमर, डिमेन्शिया सारख्या आजारांचे प्रमाण खूप वाढत चाललं आहे. त्यांना टाळण्यासाठी न्यूरो योगा हा प्रभावी उपाय आहे. तर न्यूरोयोगा म्हणजे काय? त्यामधील ॲक्टिव्हिटीज, ध्यान याच्या आधारे अतिशय सोप्या आणि कोणत्याही वयात सहज करता येण्यासारख्या या न्यूरोयोगा थेरपीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. न्यूरोयोग थेरपिस्ट जान्हवी प्रभुदेसाई आणि डॉक्टर सरिता झळकीकर यांच्याकडनं. योगसवी वेलनेस या नावाने त्यांनी न्यूरोयोग वर्ग कंडक्ट केलेले आहेत. या फाउंडर्सचा परिचय द्यायचाच तर डॉक्टर सरिता झळकीकर या मूळच्या पुण्याच्या आहेत, पण आता त्या ठाण्यामध्ये राहतात. होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत, योग शिक्षक, योग थेरपिस्ट आणि न्यूरो योग शिक्षक आहेत आणि गेली 10 वर्ष योगाचे वेगवेगळे ग्रुप क्लासेस त्या घेत आहेत. याशिवाय लहान मुलांसाठी योग समर कॅम्प सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. सौ जान्हवी प्रभुदेसाई यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर त्या मूळच्या संगमेश्वरच्या आहेत, पण आता पुण्यामध्ये राहतात. त्या स्वतः फिटनेस आणि योगा एक्सपर्ट आहेत, न्यूरो योगा शिक्षक आहेत आणि डोंबिवलीत त्यांनी योग टीचर आणि फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. दोघींनी मिळून 2022 मध्ये योगसवी वेलनेसची स्थापना केली आणि न्यूरो योगाचे वर्कशॉप्स, रेग्युलर क्लासेस आणि कॉर्पोरेट सेशन्स घ्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी न्यूरो योगाची ओरिएंटेशन सुद्धा घेतलेली आहेत.
तर योगसवीतर्फे पार्किन्सन्स, डिमेन्शिया, एपिलेप्सी, अल्झायमर अशा प्रकारच्या पेशंटना न्यूरो योगा थेरपी दिली जाते. चला तर मग आपण न्यूरो योग हा जरा हटके विषय घेऊन आज संतुलन आनंद तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. तो न्यूरो योगाविषयी आपण जाणून घेऊयात डॉक्टर सरिता आणि जान्हवी यांच्याकडून. सो सरिता, तुम्ही जर अनम्यूट केलं. सो वेलकम डॉक्टर सरिता आणि जान्हवी. नमस्कार. संतुलन नमस्कार. आनंद प्लॅटफॉर्मवर मी रेग्युलर योगा, प्राणायाम क्लासेस, फेस योगा, हेअर केअर हे सगळे सेशन्स घेत असते. पण न्यूरो योग हा खूप वेगळा विषय आहे आणि याविषयी जाणून घ्यायला आज सगळेजण उत्सुक आहेत. सो ओव्हर टू यू सरिता. धन्यवाद मेघना. मुळात आम्हाला हा विषय सगळ्यांसमोर मांडायला संधी दिल्याबद्दल तुझं आणि संतुलन आनंदचं खूप खूप आभार, धन्यवाद. आणि मेघनाने आमची ओळख तर करून दिलेलीच आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट विषयाकडेच मला वाटतं वळूया. मी डॉक्टर सरिता जळकीकर. मी फक्त माझं स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना दिसतंय ना? फक्त मला सांग. सगळ्यांना स्क्रीन दिसतोय व्यवस्थित? येस, येस. दिसतंय. ओके. सो आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करतोय. न्यूरो योगा म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. तर आमच्या या सेशनचं नाव असतं नो युअर ब्रेन. तर मुळात न्यूरो योगा जाणून घेण्यासाठी आपला ब्रेन कसा आहे, तो कसा काम करतो, हे थोडंसं आधी समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर मग आपण जास्ती अवेअरनेस ठेवून न्यूरो योगाच्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. त्यासाठी आम्ही हा नो नो युअर ब्रेन म्हणून हा प्रोग्राम चालवतो. सुरुवातीला आपण न्यूरोयोगाची व्याख्या फक्त बघून घेऊया. न्यूरोयोगा हा योगाचा एक शास्त्रीय प्रकार आहे, जो आपल्या मेंदूला आणि मज्जासंस्थेला निरोगी आणि सतर्क ठेवायला मदत करतो. तर न्यूरोयोगामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज असतात, त्याचे फायदे काय आहेत, ते कोण करू शकतं, हे तर आपण सगळं जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी आपल्याला न्यूरोयोगा करण्यासाठी मेंदूचं थोडंसं एक थोडक्यात बेसिक्स आपण समजून घेणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला समोर दिसतीये ती आहे मेंदूची आकृती. आपल्याला सगळ्यांना साधारण माहिती असते की अक्रोळाच्या आकाराचा आपला मेंदू असतो आणि त्याच्यामध्ये 4 भाग असतात आणि एक लहान मेंदू असतो. आणि मेंदू हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा अवयव असल्यामुळे तो कवटीच्या जाड आवरणात तो ठेवलेला असतो. कारण तो तेवढाच नाजूक आणि महत्वाचा भाग असतो. आपल्या शरीरातल्या अनेक ऐच्छिक आणि अनैच्छिक सगळ्याच क्रिया आपला मेंदू कंट्रोल करतो, हे आपल्याला माहिती आहे, की आपली शारीरिक हालचाल असेल, आपलं चालणं, बोलणं, इतर आपल्या ऍक्टिव्हिटीज करतो त्या. आपण जे सेन्सेस थ्रू जे परसीव्ह करतो किंवा सेन्सेस थ्रू जे जाणून घेतो, बघणं, ऐकणं, हे सुद्धा आपला मेंदू कंट्रोल करत असतो. त्याचबरोबर आता तुम्ही या स्थितीत बसलेले आहात, तर तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी बघण्याची, तुम्ही कुठल्या स्थितीत बसलेले आहात हे तुम्हाला बघण्याची गरज नसते. तुम्हाला माहिती असतं की मी या पोझिशनमध्ये बसलेली आहे, माझा हात कुठे आहे, माझा पाय कुठे आहे, हे सुद्धा आपला मेंदूच कंट्रोल करतो. आणि त्याचबरोबर आता या क्षणी तुमचा श्वास चालू आहे, तुमचं पचन, तुम्ही आता जेवण करून बसला असाल तर तुमची पचनक्रिया आपोआप चालू आहे. ते तुम्हाला थांबून बघायला लागत नाही, की अरे मी खाल्लेली पोळी डायजेस्ट झाली का नाही, मी खाल्लेला भात डायजेस्ट झाला की नाही. तर हे बघायची गरज नसते. तर हे आपोआपच या मेंदू थ्रू आपोआप घडत असतं. पण यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपला मेंदू, आपली विचार प्रक्रिया, आपला स्वभाव, आपलं व्यक्तिमत्व हे सुद्धा मेंदूकडूनच कंट्रोल केलं जातं. मेंदूच आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्व ठरवत असतं. त्यामुळं आपल्याला चांगलं शरीर, सुदृढ मन आणि पूर्णपणे चांगलं व्यक्तिमत्व जर हवं असेल, तर आपला मेंदू निरोगी असणं सर्वात महत्वाचं आहे. आणि हा मेंदू आपण निरोगी कसा ठेवू शकतो? तर एक कोट आहे, "यूज इट ऑर लूज इट." हे आपण बऱ्याचदा स्नायूंच्या बाबतीत वापरतो, की स्नायू जेवढे आपण जास्ती वापरू तेवढे ते स्ट्रॉंग होत जातात. तसंच मेंदूच्या बाबतीतही आहे. तो जेवढा आपण पॉझिटिव्हली चांगला वापरू, जास्ती वापरू, तेवढा तो जास्ती स्ट्रॉंग आणि मजबूत होत जातो. तर
त्यासाठी आपण एक अजून थोडंसं डीपर लेव्हलला जाणार आहोत. खूप जास्ती मी डिटेल्स सांगणार नाहीये. अगदी बेसिक थोडीशी माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे. आता डाव्या बाजूला तुमच्या दिसतंय तुम्हाला ती मेंदूची एक पेशी आहे. त्याला न्यूरॉन असं म्हणतात. त्या पेशीमध्ये त्याचं एक डोकं दिसतंय. त्याच्या पिवळ्या रंगाची त्याची बॉडी दिसतीये आणि अनेक त्याच्या डोक्यावर आणि पायापाशी केस दिसतायत. तर ते केस म्हणजे डेंड्राइट्स म्हणतात त्यांना आणि त्या केसांद्वारे एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला जोडलेला असतो आणि असे असंख्य न्यूरॉनचं जाळं आपल्या मेंदूमध्ये असतं. म्हणजे आपल्या भारताचं जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढेच न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये पण आहेत. जवळ-जवळ 100 अब्ज एवढे न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये असतात आणि यातले अनेक न्यूरॉन्स एकमेकांशी जोडलेले असतात. जेव्हा कुठलीही आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो, त्यावेळेला त्यातला एक संच, एक सेट ऑफ न्यूरॉन्स ॲक्टिव्हेट होतो आणि त्यामुळे त्यामध्ये एक कनेक्शन तयार होतं. आणि जेव्हा आपण ही गोष्ट जास्तीत जास्त शिकत जातो, त्याची अजून प्रॅक्टिस करत जातो, त्यावेळेला ते कनेक्शन स्ट्राँग होत जातं. तेवढं ते कनेक्शन वाढत जातं आणि समजा ती आपण गोष्ट नाही वापरली, तर ते कनेक्शन पुन्हा वीक होऊन ते निघून जातं. पण जेवढी ती गोष्ट आपण वापरू, तेवढा तो पक्का एक पायवाट किंवा पक्का रस्ता आपल्या तो मेंदूमध्ये तयार होतो, असं म्हणता येईल. जेव्हा म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, आपण लहानपणी सायकल शिकतो किंवा ड्रायव्हिंग शिकतो. त्यावेळेला सुरुवातीला आपण धडपडतो, पडतो. तर त्यावेळेला हे कनेक्शन नवीन तयार होत असतं. आणि जेव्हा आपण हे कनेक्शन पूर्ण तयार होतं, त्यावेळेला आपण अगदी स्मूथली सायकल चालवू शकतो. कुठेही न बघता आपण आरामात सायकल किंवा ड्रायव्हिंग करू शकतो. आणि समजा काही वर्ष आपण सायकल नाही चालवली किंवा ड्रायव्हिंग नाही केलं, तरी सुद्धा पुन्हा काही वर्षांनी आपण सहजपणे ते कुठल्याही ह्याच्या वयामध्ये पिकअप करू शकतो आणि पुन्हा आपण सायकलिंग आणि ड्रायव्हिंग करू शकतो. जसं आपण म्हणतो की लहानपणी शिकलेलं गीता म्हणा किंवा पोहणं म्हणा, हे नॉर्मली आपण विसरत नाही किंवा संस्कृत पठण आपण जे लहानपणी केलेलं असतं ते नॉर्मली विसरलं जात नाही किंवा पोहण्याच्या बाबतीतही तसंच म्हणतात. तर हा जो गुण आहे मेंदूचा, तो म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी. हा महत्वाचा गुण आहे मेंदूचा, ज्याच्या थ्रू आपण नवीन गोष्टी शिकू शकतो कुठल्याही वयात आणि जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने आत्मसात करू शकतो. आता या वाक्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग कुठला आहे, तर कुठल्याही वयात. पूर्वी असा समज होता, की फक्त लहान मुलंच नवीन गोष्टी शिकू शकतात किंवा वयाच्या 6व्या वर्षापर्यंतच तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. तुमचा ब्रेन डेव्हलप होऊ शकतो. आणि त्यामुळे लहान मुलांना जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त नॉलेज त्यांच्या डोक्यामध्ये घुसवण्याचे आपण प्रयत्न पूर्वी करत होतो. पण आता स्टडीजमध्ये असं लक्षात आलंय, की मेंदू हा कुठल्याही वयात छान नवीन गोष्टी शिकू शकतो आणि आत्मसात करू शकतो. त्यामुळे इट इस नेव्हर टू लेट टू शार्पन युअर ब्रेन असं म्हटलेलं आहे. आता इथे या इमेजेस दाखवल्या तिथे तुम्हाला लक्षात येईल, की आजी सुद्धा त्या छान लॅपटॉप वापरू शकताय. तर असं कुठेही तुम्ही कुठल्याही वयात तुम्ही तुमच्या ब्रेनला शार्पन करू शकता. तर ही न्यूरोप्लास्टिसिटी ठीक आहे, ही मेंदूची एक क्वालिटी आहे, पण ती आपल्यासाठी का महत्वाची आहे? आता याच्यासाठी महत्वाची आहे, की आत्ता या घडीला आपल्या भारतामध्ये डिमेन्शियाचे साधारण 50 लाखापेक्षा जास्ती रुग्ण आहेत. आणि याचं प्रमाण हळू-हळू वाढत चाललंय आणि पुढच्या 10 वर्षात ते जवळ-जवळ दुप्पट होण्याची शक्यता आहे. आणि पूर्वी असं म्हणलं जात होतं, की अल्झायमर किंवा डिमेन्शिया हे आजार फक्त ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या कुटुंबांमध्ये ती हिस्ट्री आहे, त्यांनाच फक्त हे आजार होतात असा एक समज होता. पण आता स्टडीजमध्ये असं लक्षात आलंय, की आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे हे रोग होतायत आणि मग ते टाळण्यासाठी म्हणून आपण न्यूरोप्लास्टिसिटी समजून घेणं आवश्यक आहे, की हा गुण आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. त्या गुणाद्वारे आपण आपल्या मेंदूला मजबूत बनवू शकतो, ॲक्टिव्ह बनवू शकतो आणि या अल्झायमर डिमेन्शिया सारख्या आजारांपासून लांब राहू शकतो. तर हे आजार होण्याचे कारणं अनेक आहेत, पण यातली मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्याची महत्त्वाची काही कारणं आहेत. त्यातली आत्ताच्या जगामध्ये महत्त्वाची असलेली एक 6 कारणं आपण समजून घेणार आहोत. अगदी सहज बेसिकमध्ये आपण समजून घेतोय. पहिलं आहे की फॅमिली हिस्ट्री. मी मगाशी सांगितलं की पूर्वी असा समज होता की अल्झायमर डिमेन्शिया हे त्या कुटुंबात किंवा अनुवंशिक आजार आहेत. ते काही प्रमाणात खरं पण आहे. कारण त्या आजारांचा अनुवंशिकता आहे. पण तरी सुद्धा
फॅमिली हिस्ट्री असलेल्या लोकांमध्ये सुद्धा जर त्यांनी लवकर मेंदूसाठी काम सुरू केलं, लवकर त्याच्यावर व्यायामाला किंवा इतर उपायांना सुरुवात केली, तर ते आजार त्यांना टाळता येऊ शकतात किंवा त्याची प्रोसेस निदान स्लो डाउन करता येऊ शकते. तसंच वय. पूर्वी असं समज होता, की फक्त वाढत्या वयात म्हणजे 60s नंतर, 60 नंतर हे आजार होऊ शकतात, असा एक आपला समज होता. पण आताच्या जगामध्ये असं लक्षात येतं, की 30शी-40शी मध्ये सुद्धा अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स सारखे आजार बऱ्याच जणांना यंग एजमध्ये झालेले दिसून येतायत. अ, तर हे टाळण्यासाठी म्हणून लवकरच्या वयामध्ये मेंदूसाठी काम करणं, व्यायाम करणं जरुरी आहे. आणि जरी 60च्या वयात अल्झायमर डिमेन्शिया सारखे आपल्याला सिम्प्टम्स दिसायला लागले किंवा लक्षात आले हे आजार झालेले, तरी सुद्धा बऱ्याचदा त्याची सुरुवात मेंदूमध्ये 10 ते 20 वर्ष आधी सुरू झालेलं असतं. म्हणजे तो सिम्प्टम्स जरी आपल्याला 60च्या वयात दिसले, तरी जवळ-जवळ 40शीच्या वयातच ते आजार मेंदूमध्ये सुरू झालेले असतात. अशा वेळेला 30शी पासूनच आपण काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. मेंदूच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे मेंदू आपला 25व्या वर्षापर्यंत जवळ-जवळ मॅच्युअर होत असतो आणि त्याच्यानंतर त्याला असं प्लॅट्यू किंवा त्याला एक मेंटेनन्स असा काही नसतो. त्याच्यानंतर त्याचा डायरेक्ट डिक्लाइन सुरू होतो किंवा त्याचं एजिंग डायरेक्ट सुरू होतं. त्याच्यामुळे मेंदू मॅच्युअर झाला की लगेचच त्याचं अ, वय त्याचं व्हायला लागतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्या वयासाठी काम करणं किंवा त्याच्यावर उपाय करणं महत्वाचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे जीवनशैली. मगाशी मेघनाने पण सांगितलं, की आपली आधुनिक जीवनशैली अशी आहे, की आपण बऱ्याचदा बघतो आपलं बैठं काम असतं. अ, बऱ्याच जणांची कामं बैठी असतात आणि आपल्याला तणावपूर्ण आपली जीवनशैली आहे. अगदी लहान बालवाडीतल्या मुलापासून ते सुपर सीनियर्स म्हणजे 80च्या वर असणारे या सगळ्यांनाच हल्ली ताण असतो कुठल्या ना कुठल्या प्रकारचा. आपल्या जुन्या आयुर्वेद शास्त्रात त्यांनी सांगितले, की तुमच्या सुदृढ शरीरासाठी आणि सुदृढ मनासाठी आहार, विहार, निद्रा हे तिन्ही चांगलं बॅलन्स्ड असणं आवश्यक आहे. तेच मेंदूच्या बाबतीत सुद्धा तेवढंच खरं आहे. तर आपण निद्रा हा विषय आपण नंतर घेऊ कारण तो जास्ती महत्त्वाचा आहे. पण आहार आणि विहारामध्ये आपण एक महत्त्वाचं बघू शकतो, की अ, जेव्हा एक्सरसाइजचं मी सांगत होते, की एक्सरसाइज हा सुद्धा आपल्या शरीराला आणि मेंदूला सुद्धा मेडिसिन सारखं काम करतो. त्याच्यामुळे आपण 1 तास फक्त फिरून आलो किंवा 1 तास जिममध्ये जाऊन आलो म्हणजे आपला दिवसभराचा व्यायाम झाला असं नाही. तर आपण आपली कन्सिस्टंटली हालचाल होणं, दिवसातून दर अर्ध्या तासाने, दर तासाने काहीतरी आपली हालचाल होणं, हे आपल्या मेंदूच्या आणि आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे आहार. आजकाल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की आपलं बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे. आपलं जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खाणं खूप वाढलेलं आहे. पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपलं जे खाणं आहे ते त्याची क्वालिटी खूप बिघडत चाललेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम ऑब्व्हियसली ब्रेनवर पण तेवढाच होतो. अ, त्यामुळे जास्तीत जास्त नॅचरल खाणं, घरी बनवलेलं खाणं, ऑर्गॅनिक फूड खाणं, हे तर मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं आहेच. पण मेंदू हा सर्वात आपल्या शरीरातला फॅटी अवयव म्हणता येईल. त्याच्यात जास्तीत जास्त फॅट्स असतात. त्याच्यामुळे चांगले फॅट्स खाणं हे सुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. तिसरा पॉइंट मी जो सांगितला मगाशी, की ताण. ताण सगळ्यांनाच आजकाल असतो आणि ताणामुळे जे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, त्यामुळे आपल्या मेंदूतले जे न्यूरॉन्स मगाशी दाखवले, त्यांना ॲक्चुअली फिजिकली डॅमेज होतं आणि त्याच्यामुळे आपल्या मेमरीची कपॅसिटी, आपलं अंडरस्टँडिंग, आपली समजून घेण्याची कपॅसिटी सुद्धा त्याच्यामुळे कमी होते. त्याच्यामुळे ताण कमी करण्यासाठी त्वरित उपाय करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतरचे 3 मी म्हटलं की 6 कारणं आपण समजून घेणार आहोत. त्यातलं मी मगाशी सांगितलं तसं की झोप. झोप हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आरोग्य बिघडण्यासाठी. झोप हा खरं तर अतिशय सोपा उपाय आहे आपला मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी. सगळ्यांची आवडती असते झोप, पण तरीसुद्धा आपण ते टाळून आपण आजकाल मोबाईलवर सतत स्क्रोल करत असतो. तर ते टाळणं अतिशय गरजेचं आहे. झोपेची वेळ, झोपेचा कालावधी हे दोन्हीही महत्वाचं आहे. आपला मेंदू जे दिवसभरात आपण जी काही इन्फॉर्मेशन घेतलेली असते, जे काही शिकलेले असतो, ते फक्त झोपेत ते प्रोसेस करू शकतो मेंदू. कारण त्यावेळेला आपण शांत असतो, बाकीच्या आपल्या क्रिया थांबलेल्या असतात आणि फक्त मेंदूचं अॅनलायझिंग, इव्हॅल्युएशन म्हणजे जे काही आपल्याला गरजेचं आहे तेवढंच ठेवून घेणं आणि उरलेली अनावश्यक माहिती टाकून देणं, हे काम मेंदू फक्त झोपेत करू शकतो.
ऍक्च्युअली मेंदूमध्ये फॉरगेटिंग न्यूरॉन्स नावाचे न्यूरॉन्स असतात, जे ही अनावश्यक माहिती काढून टाकत असतात. आणि आपण जेव्हा वेळेत झोपत नाही किंवा कमी झोप घेतो, त्यावेळेला हे सगळी ही प्रोसेस हिंडर होते किंवा त्याच्यात अडथळा येतो आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी जे काही नवीन इन्फॉर्मेशन घेतो, ती आपण प्रॉपरली घेऊ शकत नाही. ती आपल्या लक्षात राहण्यात, ती समजण्यात आपल्याला अडचण येते. त्याच्यामुळे झोप ही अतिशय महत्वाची आहे मेंदूच्या आरोग्यासाठी. अ, 5वा एक अ, 5वं एक कारण म्हणजे संवादाची कमतरता. आजकाल डॉक्टर बऱ्याच न्यूरोलॉजिकल डिसीज झालेल्या पेशंट्ससाठी ॲक्चुअली सोशल ग्रुप्स किंवा सोशल नेटवर्क्स हे अ, औषध म्हणून सांगतात, की तुम्ही सोशल ग्रुप्समध्ये जा, सोशल कनेक्शन्स वाढवा, कारण त्याच्यातून तुमच्या मेंदूचं आरोग्य वाढणार आहे. पूर्वी आपल्याकडे जॉइंट फॅमिलीज होत्या. आपल्या घरातल्या घरातच आपलं खूप जणांशी बोलणं व्हायचं. त्याच्यातून बऱ्याच आपल्या मेंदूच्या अनेक सेंटर्सना स्टिम्युलेशन मिळायचं. कारण एकदा आपण एका माणसाशी आपण समोरच्या बोलत असताना आपण त्याचं चेहरा ऑब्झर्व्ह करत असतो, त्याची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व्ह करत असतो. त्याच्यातून आपण त्याचं अॅनलाईज करत असतो. तो जे काही म्हणतोय ते प्रोसेस करत असतो आणि त्याच्यावर आपण सोल्युशन पण शोधत असतो. त्यामुळे इतक्या सगळ्या प्रोसेसेस आपल्या मेंदूमध्ये त्यावेळेला चालू असतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि चांगलं आहे. तेच आता आपलं कमी होत चाललंय कारण आपण आयदर फोनवर बोलतो किंवा नुसतंच टेक्स्ट करतो. ते पण आपण हल्ली आता टाळतो, की फोनवर बोलण्याचा पण आपल्याला कंटाळा आहे, की वाढदिवसाचं सुद्धा आपण फक्त एक WhatsAppवर मेसेज टाकून आपण बंद करतो. तर हे टाळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त समोरासमोर भेटणं आणि ग्रुप्स जमवून भेटणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग करतो हल्ली. आपलं बरचसं शॉपिंग ऑनलाईन होतं कारण ते सोयीचं आहे. त्याच्यात चुकीचं काही नाहीये. फक्त या गोष्टीतून सुद्धा पुन्हा तेच होतं, की आपण जेव्हा ऑनलाईन कुठल्याही गोष्टी शॉप करतो किंवा घेतो, त्यावेळेला आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे अनेक गोष्टी ज्या ऑब्झर्व्ह करू शकतो, त्या आपल्या तेवढ्या होत नाहीत. कारण आपण एखाद्या दुकानात गेलो, की तिथे अनेक नवीन गोष्टी असतात. तिथे बाकीची कस्टमर्स किंवा गिराईक आलेलं असतं, त्यांना आपण ऑब्झर्व्ह करत असतो. आपण त्या दुकानदाराशी संवाद साधत असतो. त्यात आपले कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं पैशाचं, ते आपण करत असतो. या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन शॉपिंगमध्ये अ, गमावतो किंवा त्या आपण करू शकत नाही आणि त्याच्यामुळेही अ, अ, मेंदूचं स्टिम्युलेशन कमी होतं. तर हे आपल्या सोय म्हणून आपण ऑनलाईन शॉपिंग करणं बरोबर आहे. फक्त कधीतरी आठवड्यातून एकदा बाहेर जाऊन पण स्वतःहून शॉपिंग करणं किंवा शॉपिंग किंवा कुठलीही गोष्ट सोशली बाहेर जाणं हेच सर्वात महत्वाचं आहे मेंदूसाठी. आणि 6वा आणि सर्वात महत्वाचा मला वाटतं आजकालचा आपला जो हे आहे अडथळा आहे मेंदूच्या आरोग्यासाठी तो म्हणजे सोशल मीडिया. आपण सतत स्क्रोल करत असतो. सतत नवीन गोष्टी बघत असतो सोशल मीडियावर. सोशल मीडिया ही खूप चांगली गोष्ट होती, कारण आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. पण त्यानंतर एकदा कनेक्ट झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटणं अपेक्षित आहे. त्याच्याऐवजी आपण फक्त सोशल मीडियावरच भेटतो आणि त्याही पेक्षा म्हणजे आपल्याला अनावश्यक अनेक रील्स आणि अनेक व्हिडिओज आपण बघत असतो आणि ती इन्फॉर्मेशन आपल्या मेंदूमध्ये भरत असतो. आपण कुठलीही इन्फॉर्मेशन घेतली, की मेंदूचं काम आहे ते प्रोसेस करणं. मेंदूला त्याच्याशिवाय त्याला काही एक्सक्यूज नसतो. तुम्ही जे काही मेंदूमध्ये टाकाल ते त्याला प्रोसेस करावंच लागतं. त्याच्यामुळे आपण अननेसेसरी अनेक गोष्टींचा ओव्हरलोड मेंदूवर करत असतो. ह्याच्यावरूनच एक मागच्या वर्षी टर्म इव्हॉल्व झाली होती ब्रेन रॉट किंवा पॉपकॉर्न ब्रेन. म्हणजे मेंदू सतत असा पॉपकॉर्न सारखा उडत राहतो आपला, कारण सतत त्याला आपण थोड्या-थोड्या वेळाचं स्टिम्युलेशन देतो. आणि त्याच्यामुळे तो खूप ओव्हर स्ट्रेस्ड होतो आणि तेवढाच त्याचं डॅमेज पण होतं, ज्याच्यामुळे आपण पुन्हा लर्निंग कपॅसिटी आपली आणि मेमरी ही गमावू शकतो. तर त्यासाठी म्हणून सोशल मीडिया हे लिमिटेड वापरणं, त्याचा जरुरीपुरताच वापर करणं, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर ही 6 कारणं जी आहेत, ती आपण आरोग्य धोक्यात येण्यासाठी बघितली. तर ही जास्तीत जास्त आपण टाळणं, ह्याच्यावर काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण मेंदूच्या बाबतीत प्रिव्हेन्शन इज बेटर. एवढंच म्हणता येईल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं नाही. कारण अल्झायमर डिमेन्शियासाठी अजून क्युअरच नाहीये. कुठेही त्याला अजून ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. कदाचित फ्युचरमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल होईल. पण आता या क्षणामध्ये ती अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यापासून जपणं आपल्या स्वतःच्या मेंदूला, स्वतःला हेच आता महत्वाचं आहे. आणि याचं प्रमाण मी म्हणलं मगाशी तसं खूप वाढत चाललंय. यंग एजमध्ये वाढत चाललंय. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याचा सिरियसली विचार करून आपण याच्यावर काम करणं महत्वाचं आहे.
मी मगाशी सांगितलं तसं आपल्या शरीरातल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी, अगदी आपल्या स्वभावापासून ते आपल्या हालचाली आणि आपले सेन्सेस हे सगळं मेंदू कंट्रोल करत असतो. त्यामुळे आपण एका फक्त मेंदूवर जर फोकस केलं, तर आपल्या इतर अनेक गोष्टी स्मूथली चालण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. सो हे जे होतं ते आपण का म्हणजे मेंदूचं आरोग्य का धोक्यात येतं किंवा कशामुळे येऊ शकतं हे समजून घेतलं. असं नाहीये की आता होप पूर्ण गेलेला आहे. ह्याच्यातूनही आपण बाहेर येऊ शकतो आणि ते येण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, हे सांगण्यासाठी मी जान्हवीला हँडओव्हर करीन. थँक यू. ओव्हर टू यू जान्हवी. नमस्कार. मी जान्हवी प्रभुदेसाई. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? ओके. येस, येस, सो येतोय. येस. मी जान्हवी प्रभुदेसाई. मी न्यूरोयोगा टीचर आहे. फिटनेस आणि काही वर्ष फिटनेस आणि योगा फील्डमध्ये काम केलेलं आहे. या विषयाला सुरुवात म्हणजे पुढच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी धन्यवाद मेघना आणि संतुलन आनंद. जास्त वेळ न घेता पुढचा भाग मी सुरू करतेय. आत्तापर्यंत आपण बघितलं की मेंदूची पेशी कशी काम करते, काय करते, ते कशामुळे तिच्यावर परिणाम होतो आणि कशामुळे मेंदूचं आरोग्य धोक्यात येतं. पण नक्कीच आपण ते सुधारू शकतो आणि बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा आपण नक्की मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो. त्याच्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत. तर त्यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे रुटीनमध्ये बदल. आपल्यापैकी सगळेजण रुटीन फॉलो करत असतात. आपलं डेली रुटीन असेल, वीकली रुटीन असेल, काही जणांचं संडे स्पेशल रुटीन असू शकतं. सो प्रत्येकजण आपापलं रुटीन फॉलो करतं आणि ते रुटीन फॉलो झाल्यावर आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं. पण मेंदूसाठी हे रुटीन म्हणजे थोडंसं कंटाळवाणं होतं. मेंदूच्या आरोग्यासाठी मेंदूमध्ये किंवा आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आपल्या रुटीनमध्ये थोडासा बदल होणं महत्त्वाचं असतो. तर हा बदल आपण कसा करू शकतो त्याच्यासाठी आपण एक एक्सरसाइजचं उदाहरण बघूया, म्हणजे त्याच्यावरून लक्षात येईल. आपल्यापैकी बरेच जण रेग्युलर वॉकला जात असतील. रोजचा ठरलेला 5 किलोमीटरचा वॉक असेल, रोजची ठरलेली वेळ असेल, रोजचा ठरलेला मार्ग असेल आणि ठरलेली कंपनी असेल. आणि असं आपण जेव्हा रोज फॉलो करतो तेव्हा आपल्याला छान वाटतं की येस, आज आपला एक्सरसाइज झाला, आपला वॉक झाला, सगळं झालं. अहो पण मेंदूचं काय? म्हणजे तीच गोष्ट आपण तशाच पद्धतीने करतोय जेव्हा त्याला छोटासा बदल केला. म्हणजे मी जाताना एका पद्धतीने गेलीये रोजच्या रस्त्यानी, पण येताना जर मी दुसऱ्या मार्गाने परत आले तर आपल्या मेंदूला काम मिळालंय. मेंदूचा वेगळ्या पद्धतीचा व्यायाम झालाय. आपलं रुटीन जे आहे चालण्याचं ते आपण ब्रेक केल्यामुळे आपला अवेअरनेस वाढलेला आहे. ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो, म्हणजे जसं हे वॉकिंगचं एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा अवेअर राहून ती गोष्ट करणं. म्हणजे मी चालायला जाताना मला कोणते स्पर्श जाणवतात का, मला कोणता आवाज ऐकायला येतोय का, मला कोणता वेगळा वास येतोय का, झाडांचा असेल, पानांचा असेल, असं इतकं लक्षपूर्वक चालणं आपण करतो का. तर कधीतरी असं पूर्ण लक्षपूर्वक चालणं हा सुद्धा आपल्या रुटीनमध्ये बदल असू शकतो. सो अशा पद्धतीने आपण छोटासा जरी बदल केला आपल्या रुटीनमध्ये तरी मेंदूसाठी ते एक काम आहे, मेंदूसाठी ती एक व्यायामाची ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं आरोग्य सुधारायला मदत होत असते. दुसरा मुद्दा आहे याच्यामधला नवीन गोष्टी शिकणे. आतापर्यंत असं बऱ्याचदा आपण ऐकलेलं असतं की माणसाने वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती विद्यार्थी दशेत असायला हवं. विद्यार्थी दशा म्हणजेच काय, तर सतत आपण शिकत राहायला पाहिजे. हे पण मी एक एक्झाम्पल घेऊन सांगते की समजा मला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर काय बरं करू आपण, त्या भाषेविषयी पहिल्यांदा माहिती मिळवू. त्याच्यानंतर ती शिकण्यासाठी कोण शिक्षक आहे, मी कशा पद्धतीने शिकू शकतो, मी कुठे शिकू शकतो, प्रत्यक्ष जाता येईल का ऑनलाईन शिकायला लागेल, असा वेगवेगळ्या पद्धतीने त्या शिकण्याच्या क्रियेचा आपण विचार करतो. मग आपण त्याच्या पद्धतीने पुढे ते शिकायला सुरुवात करतो. मग शिकलेली जी भाषा किंवा जो काही शिकलेला अभ्यास आहे तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग त्याचा वापर सुरू करतो, मग त्याची प्रॅक्टिस सुरू करतो. अशा पद्धतीने जेव्हा एक गोष्ट नवीन शिकतो तेव्हा त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या प्रक्रियाचा समावेश झालेला असतो.
आणि या सगळ्या प्रक्रियांचा समावेश जेव्हा असतो तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या मेंदूसाठी ते एक प्रकारचं काम असतं आणि त्याच्यामुळे तो मेंदू अजून तल्लख किंवा अजून हेल्दी राहायला मदत होते. म्हणून वयाचा कोणताही टप्पा असू दे, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आता माझं वय झालंय, आता कुठे मी शिकणार, पण तसं नसतं. आपण कोणत्याही वयात शिकू शकतो. मगाशी न्यूरोप्लास्टिसिटीचा उल्लेख झालेलाच आहे. त्यामुळे मेंदूचं आरोग्य वयाच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत आपल्याला राखायचं असेल, मेंटेन ठेवायचं असेल, तर नवीन गोष्ट शिकणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तिसरा जो भाग आहे याच्यामधला तो आहे विविध व्यायाम प्रकार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्यायामाचा अभाव जेव्हा असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण दिल्यासारखं असतं. कदाचित मी आता मेघनाचंही संतुलन आनंदतर्फे तेच आहे की व्याधीमुक्त किंवा औषधाविना आरोग्य. सो आपण असंही म्हणू शकतो की व्यायाम हे एक प्रकारचं औषध आहे आरोग्यासाठी असलेलं. म्हणजे विदाऊट मेडिसिन आपण आपलं आरोग्य व्यायामामुळे नक्कीच राखू शकतो. कारण व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा वेगवेगळे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं. वेगवेगळे न्यूरो ट्रान्समिटर्स रिलीज होतात. सो आपल्याला बरं वाटतं त्याच्यामुळे. आणि याच व्यायामामध्ये मेंदूच्या दृष्टीने जर महत्वाचा भाग असेल तर त्या व्यायामामध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणं महत्वाचं आहे. आणि या व्यायामाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या थोड्याशा आपल्याला चॅलेंजिंग असल्या पाहिजेत. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे व्यायाम प्रकार आपलं मेंदूचं आरोग्य राखायला मदत करतात. सो वेगवेगळ्या व्यायाम प्रकारामध्ये आपण चालणं असेल, सायकलिंग असेल, टेकडी चढणं असेल, पोहणं असेल, काही जण वयोमानानुसार पाण्यामध्ये सुद्धा चालू शकतात. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं मेंदूचं आरोग्य नक्की आपण मेंटेन ठेवू शकतो. याच्यातला पुढचा भाग आहे कोडी आणि खेळ. आपल्यापैकी बरेच जण कदाचित व्हॉट्सअपवरती मेमरी गेम्स खेळत असतील किंवा बरेच जण व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत असे की ज्याच्यावर मेमरी रिलेटेड गेम्स किंवा कोडी येतात किंवा शब्द कोडी सोडवत असतील बरेच जण, अंक कोडी असतील, गणिती कोडी असतील. तर कोडी सोडवणं हा मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. कारण कोडं जेव्हा असतं तेव्हा आपण त्याचं सोल्युशन शोधत असतो, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपला जो विचार आहे तो उत्तराच्या दिशेने आपण विचार करत असतो. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी त्याच्यामधून आपण आपली वाढवत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे तर्कशुद्ध विचार, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, विश्लेषणात्मक आपला विचार होणं, या दृष्टीने कोडी आणि खेळ हे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वाचा भाग आहे. पुढचा जो भाग आहे तो आहे संस्कृत उच्चारण. संस्कृत उच्चारणामुळे म्हणजे स्टडीजमध्ये असं लक्षात आलंय की रेग्युलर संस्कृत उच्चारणामुळे आपल्या मेंदूमधल्या पेशींची संख्या वाढायला मदत होते. संस्कृत इफेक्ट्स नावाचं आर्टिकल आहे, गुगल सर्च केल्यावर तुम्हाला याविषयीची अजून माहिती त्याच्यामध्ये मिळेल. या संस्कृत उच्चारणामुळे आपलं मेंदूमध्ये म्हणजे आपल्या स्मृतीमध्ये सुधारणा व्हायला मदत होते. तर तुमच्या लक्षात आलं असेल पूर्वी आयदर म्हणजे एकतर आपले आई बाबा किंवा आपले आजी आजोबा पूर्वीच्या काळापासून रेग्युलरली घराघरांमध्ये संस्कृत पठण होत असे. वेगवेगळे संस्कृत श्लोकांचं उच्चारण होत असे. सो मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्याचा महत्वाचा भाग आहे. आणि याच्या पुढचा शेवटचा जो भाग आहे तो आहे छंद. छंद जोपासणं. आपण छंद कशासाठी जोपासतो किंवा कशासाठी तो करतो, तर त्या छंद पूर्ण झाल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आणि जेव्हा आपल्याला आनंद मिळतो, आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपण ताणापासून लांब असतो. आणि जेव्हा आपण ताणापासून लांब राहतो तेव्हा नक्कीच आपला मेंदू हेल्दी राहतो. त्यामुळे ताण हे थोडंसं मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि छंदांमुळे आपण त्या ताणापासून लांब राहतो. पण त्याचबरोबर छंद जोपासताना त्याच्यामध्ये अजून एक फिजिकल ऍक्टिव्हिटी होते, ती म्हणजे थोडाफार बोटांची हालचाल किंवा बोटांचा वापर आपण त्याच्यामध्ये करतो.
म्हणजे जसं की विणकाम, भरतकाम वगैरे ह्या गोष्टी पूर्वी केल्या जात होत्या. सो त्याच्यामध्ये बोटांचा वापर होत होता किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकणं, वाजवणं याच्यामध्ये बोटांचा वापर होता. मेंदूच्या आरोग्यासाठी या बोटांचा वापर होणं जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्या बोटांच्या टोकांवरती ना नर्व एंडिंग्ज असतात. सो आपण जेव्हा बोटांचा वापर करतो तेव्हा आपण त्याद्वारे मेंदूला स्टिम्युलेशन देऊन त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो. सो छंद जोपासताना बोटांचा वापर वाढवणं हाही एक महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो. ते आरोग्य मेंटेन ठेवायला त्याची मदत होत असते. सो अशा प्रकारचे हे काही उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण आपलं मेंदूचं आरोग्य मेंटेन ठेवू शकतो. आणि न्यूरो योगा ह्या सगळ्या उपायांचं कॉम्बिनेशन असलेला व्यायाम प्रकार आहे. या न्यूरो योगामध्ये आम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही त्याच्या प्रॅक्टिसेस डिझाईन केलेल्या असतात आणि त्याप्रमाणे आम्ही रोज 1 तासाचा क्लास या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून घेतलेला असतो. सो आता आपण याच्या पुढे न्यूरो योगामध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज असतात ते आपण बघणार आहोत. तर न्यूरो योगामध्ये काय शिकवलं जातं, याच्यामध्ये बॅलन्सिंग प्रॅक्टिस घेतली जाते. आता न्यूरो योगा हे मगाशी म्हटलं तसं की फिजिकल आणि मेंटल ऍक्टिव्हिटीजचं कॉम्बिनेशन असलेला व्यायाम प्रकार आहे. आपण आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज मधून मेंदूला स्टिम्युलेशन देत असतो. सो याच्यामध्ये बॅलन्सिंग प्रॅक्टिस आपण घेतो, ज्याचा फायदा आपली एकाग्रता वाढायला मदत होते आणि आपलं संतुलन सुधारायला मदत होते. या बॅलन्सिंग प्रॅक्टिसमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चालण्याचे व्यायाम घेतो आणि चालण्यामुळे आपण आपला बॅलन्स इम्प्रूव्ह करत असतो. आज मी चालण्याचा एक प्रकार करून दाखवणार आहे. ते बघून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने वेगवेगळे चालण्याचे प्रकार आपण घेतो याच्यामध्ये. दुसरा यातला भाग असतो न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. याच्यामुळे आपले मसल्स आणि नर्व्स याच्यामधला समन्वय, स्नायू आणि नसांमधला समन्वय साधायला मदत होते. आता कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीमुळे स्पीड फंक्शन पण आपलं इम्प्रूव्ह होतं, ॲजिलिटी वाढायला मदत होते. आणि या ऍक्टिव्हिटीजमध्ये एका वेळेला आपल्या शरीराचा उजवा हात डावा पाय किंवा डावा हात उजवा पाय अशा शरीराच्या दोन्ही बाजू एका वेळेला वापरून करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही याच्यामध्ये घेत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीराची उजवी बाजू मेंदूचा डावा भाग कंट्रोल करतो आणि डावी बाजू शरीराची मेंदूचा उजवा भाग कंट्रोल करतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्यामुळे मेंदूच्या दोन्ही भागांमधला समन्वय साधायला मदत होत असते. दोन्ही हातांच्या हालचाली याच्यामध्ये टाळ्यांच्या प्रॅक्टिसेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारे घेतो, ज्याच्यामुळे आपला मूड सुधारायला मदत होते आणि आपली क्रिएटिव्हिटी वाढायला मदत होते. टाळ्यांच्या हालचाली जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये सिक्वेन्स फॉलो करताना मेमरीला स्टिम्युलेशन देतोच. या व्यतिरिक्त आपल्या हाताच्या बोटांवरती ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात हातापायांच्या बोटांवरती. सो ते पण आपण प्रेस करून त्याद्वारे आपण मेंदूला व्यायाम देत असतो. सूर्यनमस्कार पुढचा भाग आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम प्रकार आहे. आपले पारंपरिक सूर्यनमस्कार जे आहेत ते आपण उभं राहून सूर्यनमस्कार करतो. न्यूरो योगामध्ये ते सूर्यनमस्कार आहेतच, त्याच्या बरोबरीने काही फिजिकल लिमिटेशन्समुळे आपण उभं राहूनचे सूर्यनमस्कार करू शकत नाही. अशा वेळेला आम्ही खुर्चीवर बसून खुर्चीचा आधार घेऊन पाठीवर झोपून आणि मॅटवर बसून अशा प्रकारे सूर्यनमस्कार घेतो. पारंपरिक सूर्यनमस्काराचे सगळे फायदे याच्यातून मिळतात असं नाही, पण डेफिनेटली आपण ज्या पद्धतीने सूर्यनमस्कार घेतो त्याचा ओव्हरऑल संपूर्ण शरीराला आणि त्याद्वारे मेंदूला नक्कीच फायदा होत असतो. न्यूरो आसनं हा भाग आहे. याच्यामध्ये या आसनांमुळे सजगता आणि सतर्कता वाढायला मदत होते. आपण याच्यामध्ये जी आपण योगासनं करतो म्हणजे उभं राहून, बसून, पाठीवर झोपून, पोटावर झोपून अशा प्रकारची आसनं असतात. फक्त याच्यामध्ये आसनांच्या फायनल पोझिशनला आपण न्यूरो टच देतो. म्हणजे फायनल पोझिशनला आयदर हाताच्या किंवा पायाच्या बोटांची हालचाल करायला सांगतो किंवा एखादी माहिती असलेली माहिती आपण वेगळ्या पद्धतीने वापरायला सांगतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या आसनांच्या फायनल पोझिशनमध्ये आम्ही एखादं टेबल किंवा एखादा पाढा उलट्या क्रमाने म्हणा असं सांगतो. म्हणजे असलेली माहिती वेगळ्या पद्धतीने वापरायला सांगतो, ज्याद्वारे याचा फायदा असा होतो की सजगता सतर्कता तर वाढतेच, पण आपण आसन सुद्धा जास्त काळ होल्ड करू शकतो. त्यामुळे आसनाचे बेनिफिट्स पण आपल्याला याच्यातून नक्की मिळतात. याच्या पुढचा भाग जो आहे तो फन योगा, ज्याच्यामध्ये
मगाशी जे मी म्हटलं की गणिती कोडी किंवा शब्दकोडी किंवा खेळ अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये असतात, ज्याचा उपयोग किंवा ज्याचा फायदा आपली स्मृती मेमरी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, तर्कशुद्ध विचार आणि समस्या सोडवणं या आपल्या ॲबिलिटीज वाढायला मदत होते. या फन योगामध्ये आम्ही काही रायटिंग ऍक्टिव्हिटीज घेतो, काही बोथ हँड ऍक्टिव्हिटीज घेतो, बॉल वापरून काही खेळ घेतो, किंवा लहानपणी किंवा आपण आधी गजगे वगैरे वापरून किंवा कोकणातली लोक काजू सुकलेल्या काजू बिया वापरून काही खेळ खेळायची लहान मुलं. सो तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो. सो असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये घेतले जातात. काही भाषेशी संबंधित खेळ असतात, काही तुमचं ऑब्झर्वेशन स्किल वाढवणारे खेळ असतात. सो एवढ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या फन योगामध्ये घेतो. त्याचा फायदा मी म्हटलं तसं स्मृती वाढायला तर मदत होतेच, आणि आपला विचार आपली थिंकिंग प्रोसेस चेंज व्हायलाही त्याच्यामधून मदत होते. संस्कृत उच्चारण याच्यामुळे आपल्या मेंदूमधल्या भाषेच्या सेंटरला स्टिम्युलेशन मिळतं, स्मृती वाढायला मदत होते. आम्ही आमच्या रेग्युलर क्लासमध्ये ओंकार चॅन्टिंग असतं, वेगवेगळ्या प्रकारची आम्ही स्तोत्र म्हणून घेतो. गीतेतले काही श्लोक एकत्र केलेले आहेत कर्मयोगाचे, ते म्हणायला सांगतो, किंवा शंकराचार्यांची काही वेगवेगळी स्तोत्र आहेत जी आम्ही आमच्या रेग्युलर क्लासमध्ये घेतो. एसिमेट्रिकल हालचाली याच्यामध्ये असतात, ज्याचा फायदा सतर्कता, संतुलन, दोन्ही अर्धगोलांमधील समन्वय साधायला मदत होते. एसिमेट्रिकल हालचालींमध्ये आज आपण एक फिंगर ऍक्टिव्हिटी मी दाखवणार आहे, त्याच्यात लक्षात येईलच. एका हाताची हालचाल वेगळी असते आणि दुसऱ्या हाताची हालचाल वेगळी असते. त्याच्यामधून परत मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमधला समन्वय साधायला मदत होते. प्राणायाम ही न्यूरोयोगाचा एक महत्वाचा भाग आहे. मेंदूला अधिक ऑक्सिजन पुरवठा व्हावा हा एक उद्देश आहे, तो त्याच्यामुळे होतोच. या व्यतिरिक्त प्राणायामामुळे आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते, ज्याच्यामुळे आपण शांत असतो आणि आपण ताणापासून लांब राहतो. त्यामुळे प्राणायामामुळेही आपण आपल्या मेंदूला स्ट्रेस फ्री ठेवू शकतो. आणि शेवटचा भाग जो आहे तो आहे न्यूरो ध्यान. याचा फायदा होतो शांत झोप. आणि हे ध्यानाचा जो हा प्रकार आहे न्यूरो ध्यान, हा थोडासा रेग्युलर ध्यानापेक्षा वेगळा आहे. आज आपण त्याचाही अनुभव घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्या पाचही सेन्सेसच्या मेंदूमधल्या सेंटर्सना आपण स्टिम्युलेशन देतो आणि त्याद्वारे आपण ध्यान करतो. हा एक वेगळा ध्यानाचा प्रकार आपण आपल्या सेशनच्या शेवटी बघणारच आहोत. ध्यानाचे बाकीचे जे शांत झोप लागणं किंवा शांत वाटणं, हे याचे फायदे आपल्याला ह्याच्यातून मिळतातच. या ध्यानामध्ये फक्त आम्ही एक 4-5 प्रकारची ध्यान घेतो, ज्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड मेडिटेशन असतं, व्हिज्युअलायझेशन असतं, मंत्र मेडिटेशन असतं. सो या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचं कॉम्बिनेशन म्हणजे न्यूरोयोगाचा एक क्लास असतो. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, न्यूरो योगा इज अ स्मार्ट टेक्निक फॉर ग्रेसफुल एजिंग. कारण हे सगळे प्रकार आहेत जे मी सांगितले, मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी केल्या जाणाऱ्या जे काही मुद्दे आपण बघितले, ते वयाच्या कोणत्याही टप्प्यात करता येण्यासारखे आहेत. आणि त्यामुळे आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये तरुण राहू शकतो, आपला मेंदू तरुण ठेवू शकतो, सतर्क ठेवू शकतो, ऍक्टिव्ह ठेवू शकतो. म्हणून आम्ही असं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, ओनली इफ वेन युअर ब्रेन इज ऍक्टिव्ह अँड हेल्दी. सो न्यूरो योगा इज अ स्मार्ट टेक्निक फॉर ग्रेसफुल एजिंग. स्मार्ट हे थोडंसं आपण जर बघायचं म्हटलं तर एस फॉर सेन्सरी अवेअरनेस, ज्याच्यामध्ये न्यूरोयोगाच्या ऍक्टिव्हिटीज मधून आपला सेन्सरी अवेअरनेस वाढायला मदत होते, माइंडफुलनेस वाढायला मदत होते. माइंडफुलनेस म्हणजे या क्षणामध्ये राहण्याची आपल्याला सवय लागते. ए फॉर ऍक्टिव्हिटी. न्यूरोयोगा हा ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल अशा दोन्ही ऍक्टिव्हिटीजचं कॉम्बिनेशन आहे. आर फॉर रुटीन चेंज. या ऍक्टिव्हिटीज मधून रुटीन चेंज कसा करायला हवा ते तुम्ही शिकता, आणि या ऍक्टिव्हिटी हा सुद्धा तुमच्या रेग्युलर रुटीनसाठी एक चेंज आहे. आणि टाइमलेस आहेत या ऍक्टिव्हिटीज, किंवा न्यूरोयोगा हे टाइमलेस आहे. टाइमलेस आम्ही अशासाठी म्हणतोय की दिवसभराच्या कोणत्याही वेळात तुम्ही कितीही वेळ हे करू शकता, 5 मिनिटांपासून तासभरांपर्यंत कधीही कितीही वेळ करू शकता, कोणत्याही वयात करू शकता. वयाचं त्याला बंधन नाहीये आणि तुम्ही आयुष्यभर ह्या ऍक्टिव्हिटीज करू शकता. म्हणून आम्ही याला टाइमलेस असं म्हणतो. सो न्यूरोयोगा हे ग्रेसफुल एजिंगसाठी असलेलं एक स्मार्ट टेक्निक आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे
तो योगसवीतर्फे घेतले जाणारे कोर्सेस आहेत, त्याची फक्त मी जस्ट माहिती सांगते. याच्या बाजूला जी काही चित्र आहेत, जे काही फोटोज आहेत, ते आम्ही जिथे जिथे ओरिएंटेशन घेतलं, काही ऑफलाईन ओरिएंटेशन्स घेतली, वृद्धाश्रमामध्ये घेतलं एका, काही ऑनलाईन घेतली, सो त्याचे फोटो आहेत. नो युअर ब्रेन न्यूरो योगा माहिती वर्ग, जो आत्ता आपला प्रोग्राम चालू आहे, तो अशी ओरिएंटेशन्स आम्ही घेतो. न्यू लर्निंग प्रोग्राम वर्कशॉप असतं न्यूरो योगाचं, 10 सेशन्स असतात, ऑनलाईन वर्कशॉप असतं, त्याची माहिती पुढे मी देईनच. रेग्युलर लर्निंग प्रोग्राम नियमित सराव वर्ग आहे, आठवड्यातून 2 वेळा, हाही ऑनलाईन वर्ग आहे, त्याची टायमिंग्स आणि त्याचे दिवस मी सांगते. आणि स्पेशल प्रोग्राम फॉर पेशंट्स, पार्किन्सन्स डिमेन्शिया किंवा इतर मज्जासंस्थेचे आजार असणाऱ्या रुग्णांसाठीचे वर्ग आम्ही घेतो. फक्त हे वर्ग किंवा यांची सेशन्स ही पेशंटवर अवलंबून असतात. पेशंटची पूर्ण माहिती घेऊन त्यांना सोयीच्या होतील अशा ऍक्टिव्हिटीज डिझाईन करून आम्ही हे वर्ग घेतो. याच्या पुढचा भाग, हे काही अभिप्राय आहेत जे आमच्या मेंबर्सनी आम्हाला दिलेले आहेत. त्यातला पहिला जो अभिप्राय आहे, त्या आमच्या पेशंट आहेत. सो त्यांना कसा वाटला न्यूरोयोगाचा क्लास, त्याविषयी त्यांनी दिलंय. दुसरा जो अभिप्राय आहे, तो आमच्या वर्कशॉपमधल्या एका योगा टीचरनी दिलेला अभिप्राय आहे. योगा टीचरसाठी एक वर्कशॉप घेतलं होतं आम्ही, आणि त्याच्यामधला त्यांचा अभिप्राय आहे तो. आणि तिसरा अभिप्राय जो आहे, तो आमच्या रेग्युलर क्लासच्या मेंबर आहेत, त्यांनी आमच्यासाठी तो अभिप्राय दिलेला आहे. सो प्रत्येकाला ऍक्टिव्हिटीज आवडलेल्या आहेत. योगा टीचर आहेत, त्या म्हणतायत की जरी सोप्या दिसल्या तरी त्या थोड्याशा चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज होत्या, प्रॅक्टिस करायला हवी आहे, असं एक त्यांचं म्हणणं होतं. सो अशा वेगवेगळे अभिप्राय आहेत. आणि आता याच्या पुढचा जो भाग आहे तो हां, आमचं वर्कशॉप आहे, ऑनलाईन न्यूरोयोगा वर्कशॉप आहे. 10 फेब्रुवारीला सुरू होणारे आणि 3 मार्चला संपणारे, आठवड्यातून 3 दिवस, मंगळवार, गुरुवार, शनिवार, दुपारी 4 ते 5, 10 सेशन्स असतील. ऑनलाईन वर्कशॉप असेल, 2800 रुपये त्याचे चार्जेस आहेत. या वर्कशॉपचं रेकॉर्डिंग आम्ही काही दिवसांसाठी शेअर करतो आणि याच्या नोट्स तुम्हाला आम्ही देतो. न्यूरोयोगा ऑनलाईन सराव वर्ग जो आहे, मी मगाशी म्हटलं रेग्युलर बॅचेस आहेत 2, त्याची टायमिंग्स आहेत मंगळवार गुरुवार सकाळी 7 ते 8, आणि दुसरी बॅच आहे सोमवार शुक्रवार सकाळी 11:15 ते 12:15. हाही ऑनलाईन क्लास आहे. याची फी 1350 रुपये महिन्याची आहे. आणि पेशंटसाठी क्लास हा पेशंटच्या शारीरिक आणि मानसिक गरजा पाहून आम्ही ठरवतो. पेशंटची कंडिशन बघून त्याप्रमाणे त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज डिझाईन केलेल्या असतात. सो अशा प्रकारे न्यूरोयोगाचे क्लासेस आणि वर्कशॉप्स आम्ही घेतो. आता याच्या नंतरचा जो भाग आहे, तो न्यूरोयोगाच्या ऍक्टिव्हिटीज, मी म्हटलं तसं काही ऍक्टिव्हिटीज मी करून दाखवणार आहे. त्यानंतर काही प्रश्न उत्तरं असतील तर घ्यायची, आणि मग शेवटचा भाग आपला मेडिटेशनचा असेल, न्यूरो ध्यानाचा असेल. मी काही ऍक्टिव्हिटीज करून दाखवते. ज्यांना शक्य आहे त्यांनी माझ्याबरोबर केल्या तरी हरकत नाही, अदरवाईज फक्त प्रॅक्टिसेस बघितल्यात तरी चालतील. सिम्पल प्रॅक्टिस पासून त्याचं चॅलेंज वाढवत जाणारी प्रॅक्टिस, असं एक थोडंसं मी दाखवणार आहे. आमच्या योगा क्लासच्या सुरुवातीला आपण ओंकाराने सुरुवात करतो, थोडीशी प्रिपरेशन असते, शरीर मनाची तयारी, त्याच्यानंतर ओंकार असतात, संकल्प असतो, पॉझिटिव्ह अफर्मेशन असतं, आणि त्याच्यानंतर प्रार्थना असते, संस्कृत उच्चारण असतं, आणि त्याच्यानंतर वॉर्मअप करून आपण आपल्या प्रॅक्टिसेसना सुरुवात करतो. पहिली वॉकिंग प्रॅक्टिस आहे, जी आपला बॅलन्स सुधारायला मदत करते आणि आपला फोकस वाढायला मदत करते, कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत करते. रुटीन चेंज या अँगलनी बघायचं झालं तर आज आपण साईडवेज वॉक करणार आहोत. युजली आपण फ्रंट वॉक करतो, मी साईडवेज वॉक करून दाखवणार आहे. मॅटच्या एका टोकाला उभी आहे, मी आडवं चालत जाणार आहे. हात कमरेवर, नजर समोर, उजवा पाय जवळ डावा, उजवा जवळ डावा, उजवा जवळ डावा, उजवा जवळ डावा, असं चालत चालत मी मॅटच्या दुसऱ्या टोकापर्यंत आलीये. परत जाताना डाव्या पायाने सुरुवात, डावा उजवा, डावा उजवा, डावा उजवा, डावा उजवा. या पद्धतीचं वॉकिंग करताना थोडासा अवेअरनेस ठेवायला लागतो. आडवं चालताना कधी कधी थोडंसं तिरकं चाललं जातं. सो आपल्याला सरळ चालायचंय, त्याच्यामधून आपला बॅलन्स इम्प्रूव्ह होत असतो. याच्यामध्ये थोडंसं चॅलेंज वाढवताना मी उजव्या बाजूला जाणार आहे ना, सो मी इथे डावा पाय जो माझा आहे तो पुढून स्विंग करून उजव्या पायाच्या पलीकडे घेणार आहे, मग त्याच्या जवळ उजवा.
पुढून स्विंग करून पलीकडे जवळ उजवा, स्विंग जवळ उजवा, स्विंग जवळ उजवा. परत जाताना मी उजवा पाय मागून स्विंग करणार आहे. मागून स्विंग जवळ उजवा, स्विंग जवळ उजवा. हे करताना मागून स्विंग करताना थोडीशी आपली रेंज कमी असते, सो आपापल्या कपॅसिटी प्रमाणे करता येतात हे प्रकार. जेवढं शक्य आहे तेवढं करत करत आपण परत येणार आहोत. हा झाला त्याच्यामधला एक ऍडव्हान्स स्टेप. याच्या पुढे दुसरी जी असते स्टेप, त्याच्यामध्ये एकच पाय, डावा पाय पुढून स्विंग केला जवळ उजवा, तोच पाय मागून स्विंग केला जवळ उजवा, पुढून स्विंग जवळ उजवा, मागून स्विंग जवळ उजवा. लास्ट स्टेप पुढून आणि माग. अशा पद्धतीने वॉकिंग प्रॅक्टिस आपण घेतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉक आपण घेतो. साइडवेज वॉक आहे, फ्रंट वॉक आहे, बॅक वॉक आहे, हिल वॉक, टो वॉक, वेगवेगळ्या प्रकारचे चालण्याचे व्यायाम, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या हातांच्या किंवा मानेच्या हालचाली आपापल्या कपॅसिटी प्रमाणे करा असं आम्ही सांगतो. आणि जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी मेंबर्सना चॅलेंजिंग पण होईल आणि ते एन्जॉय पण करतील, या अशा प्रकारे विचार करून आम्ही या प्रॅक्टिसेस डिझाईन करतो. हे झालं बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटी, चालण्याचा व्यायाम, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवतं, प्लस आपला बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. याच्या पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटी ज्या असतात त्या दोन्ही प्रकारे करता येतात. उभं राहून पण करू शकता. तीच ऍक्टिव्हिटी बसून पण करता येते. ज्यांना उभं राहून करणं शक्य नाही ते लोक बसून करू शकतात. आम्ही याच्यामध्ये उभं राहून, बसून, खुर्चीत बसून, पाठीवर झोपूनही आम्ही कोऑर्डिनेशन घेत असतो. सो आज आपण जे कोऑर्डिनेशन करणार आहोत ते हिल अप डाऊन वालं कोऑर्डिनेशन असेल. याच्यामध्ये पावलांमध्ये थोडंसं अंतर आहे, हात कमरेवर आहेत आणि सुरुवातीला उजवी टाच वर आणि डावी टाच वर. हे झालं सिंपल. राईट, लेफ्ट, सिंपल ऍक्टिव्हिटी. याच्यातली दुसरी ऍक्टिव्हिटी किंवा दुसरी ऍक्शन जी आहे ती उजव्या पायाबरोबर मी उजवा हात समोर घेणार आहे. सिंपल सेम साइड, राईट, लेफ्ट. पुढची ऍक्शन आहे सेम साइड, राईट आणि लेफ्ट. आणि तिसरी ऍक्शन जी आहे याच्यामध्ये ती आहे अपोजिट राईट. अपोजिट राईट म्हणजे उजवा पाय डावा हात, अपोजिट कॉम्बिनेशन, अपोजिट राईट, उजवा पाय डावा हात. सो अपोजिट राईट, अपोजिट लेफ्ट, अपोजिट राईट, अपोजिट लेफ्ट. सो मी मगाशी म्हटलं तसं की शरीराच्या दोन बाजू एका वेळेला वापरून उजवा हात डावा पाय किंवा डावा हात उजवा पाय या पद्धतीने आपण कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता याच्याबरोबर 4 ऍक्शन्सचा एक सेट असे आपण राऊंड्स वाढवतो, तेव्हा मेमरीला पण आपण स्टिम्युलेशन देत असतो. पहिला राऊंड मी करून दाखवते. सिंपल, राईट, लेफ्ट, सेम साइड, राईट, उजवा पाय उजवा हात, लेफ्ट, डावा पाय डावा हात. परत तिसरी ऍक्शन सिंपल, राईट, लेफ्ट, अपोजिट, राईट, लेफ्ट. इथे एक राऊंड पूर्ण झाला. सेकंड राऊंड सिंपल, राईट, लेफ्ट, सेम, राईट, लेफ्ट, सिंपल, राईट, लेफ्ट, अपोजिट, राईट, लेफ्ट, सिंपल, राईट, लेफ्ट, सेम, राईट, लेफ्ट, सिंपल, राईट, लेफ्ट, अपोजिट, राईट, लेफ्ट. अशा पद्धतीने आपण चॅलेंज वाढवत असतो. याच्या नंतरची स्टेज असते याच्यामध्ये म्हणजे इन्स्ट्रक्शन्स कमी होतात, मग माझ्या ऍक्शन्स थांबतात, तुमचं तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा असतो आणि ऍक्टिव्हिटी फॉलो करायची असते, ज्याचा फायदा तुम्हाला या क्षणामध्ये राहायला मदत करतो आणि तुमची मेमरी पण त्याच्यामधून वाढायला मदत होत असते. ही झाली कोऑर्डिनेशन प्रॅक्टिस. पुढची जी प्रॅक्टिस आहे ती आहे टाळ्यांची प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये बसून करता येते ही प्रॅक्टिस. 3 ऍक्शन्स आहेत. पहिली ऍक्शन आहे क्लॅप 1,
दुसरी ऍक्शन आहे क्लॅप 2, तिसरी ऍक्शन आहे क्लॅप 3. या तीनच ऍक्शन्स आहेत. मग याच्यामध्ये आपण सिक्वेन्स पण चेंज करतो. त्यातल्या ऍक्शन्स फक्त कधी कधी उजव्या हाताने करतो, फक्त डाव्या हाताने करतो. सो एक राऊंड कसा असेल तो मी दाखवते. क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3. आता रिव्हर्स. क्लॅप 3 उलट्या क्रमाने. क्लॅप 2, क्लॅप 1. आता 1, 2, 3 याच ऍक्शन्स फक्त मी उजव्या हाताने करणार आहे. म्हणजे क्लॅप 1 डावा हात तेव्हा अशा पद्धतीने असेल. क्लॅप 2, क्लॅप 3 फक्त डाव्या हाताने. क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3. सो अशा पद्धतीने आपण हा सिक्वेन्स फॉलो करून लक्षात ठेवून ह्या ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात. सो सलग 2 राऊंड जर करायचे म्हटले तर क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप 3, क्लॅप 2, क्लॅप 1, क्लॅप ओनली राईट, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप लेफ्ट, क्लॅप 2, क्लॅप 3. 1 राऊंड ओव्हर. परत सेकंड. क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप 3, क्लॅप 2, क्लॅप 1, क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3, क्लॅप 1, क्लॅप 2, क्लॅप 3. एक राऊंड संपला. सो तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं मी कधी उजवा हात करते, कधी डावा हात करते. ते लक्षात ठेवून आपल्याला तो राऊंड पूर्ण करायचा असतो. याच्यामध्ये पण अजून चॅलेंज वाढवता येतं. याच्या व्यतिरिक्त ह्याच ऍक्टिव्हिटीज ह्याचा स्पीड थोडासा वाढवून आपण घेतो. स्पीड वाढवल्यावरती तेवढ्या फास्ट मुवमेंट करताना ती ऍक्टिव्हिटी करताना मजा पण येते. आपलं किती लक्ष आहे हे पण आपल्याला कळतं. आपण चुकतोय का, बरोबर करतोय का, सिक्वेन्स बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार ती ऍक्टिव्हिटी करताना करतो आणि त्याच्यामुळे आपण स्टिम्युलेशन देत असतो आपल्या मेंदूला. पुढची ऍक्टिव्हिटी आहे ती फिंगर ऍक्टिव्हिटी आहे. मगाशी जो एसिमेट्रिकल मुवमेंटचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये आपण इथे फिंगर ऍक्टिव्हिटीज मध्ये उजव्या हाताने 2 बोटं समोर करणार आहोत आणि डाव्या हाताची 3 बोटं आहेत. उजव्या हाताची 2, डाव्याची 3. ज्यांना शक्य आहे त्यांनी करून बघितलं तरी चालेल. याला मी म्हणणार आहे 2, 3. 2 हा नंबर पहिल्यांदा आहे तो उजव्या हाताचा आहे. 3 हा नंबर दुसऱ्यांदा आहे तो डाव्या हाताचा आहे. सो दोन्ही हात खाली आहेत. 2, 3. आता मी चेंज करणार आहे आणि 3, 2 म्हणणार आहे. 3, 2 म्हणजे उजव्या हाताची 3 बोटं आहेत, डाव्या हाताची 2 बोटं आहेत. ओके. 2, 3 उजव्याची 2. 3, 2 उजव्याची 3. 2, 3 एका वेळेला. 3, 2. 2, 3. 3, 2. 2, 3. 3, 2. चेंज, 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 चेंज. फास्ट करणार आहोत. चेंज, 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 सॉरी, चेंज, 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 चेंज. आलं लक्षात? थोडंसं फास्ट करताना गडबड होते. आता लास्ट जसं माझं झालं की दोन्ही हातांची 3 बोटं ओपन झाली आणि ऍक्च्युली आपल्याला करायचंय 2, 3, 3, 2. आलं लक्षात? सो फास्ट करताना थोडीशी गडबड होते, थोडीशी मजा येते ती ऍक्टिव्हिटी करताना. आपलीच बोटं, आपलंच लक्ष जातं बोटांकडे. अरे उजव्या हाताची 2 आहेत का 3 आहेत. सो आपल्याला तिथे लक्ष ठेवावं लागतं, फोकस करावा लागतो. आपण त्या क्षणामध्ये म्हणजे हे करताना माझं जेवण झालंय का, घरी कोण आलंय का, बेल वाजलीय का, हा थॉट आपल्याला पूर्ण बाजूला ठेवावा लागतो, तर आपण ही ऍक्टिव्हिटी करू शकतो. सो अशा पद्धतीने ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या मेंदूला स्टिम्युलेशन देत असतात आणि त्याच्यामधून आपण मेंदूचं आरोग्य सुधारायला प्रयत्न करू शकतो. याच्यातलाच पुढचा भाग न्यूरो ध्यानाचा आहे जो सरिता घेईल. पण त्यापूर्वी जर काही मेघना वेळ असेल तर क्वेश्चन्स घेऊया. अदरवाईज अ, प्रश्न असे फाईल आलेले आहेत नाही. काही, पण मी हो. सजेस्ट करीन की प्रश्न बऱ्याच जणांना पहिला प्रश्न आहे की नंबर शेअर करा. सो हा. नंबर शेअर केला जाणार आहेच आहे आपल्या सगळ्या ग्रुपवर. दोघींचे पण नंबर दिले जातील आणि ह्यांचे जे वर्कशॉप्स आहेत ते वेळोवेळी ह्यांचे वर्कशॉप्स किंवा सराव वर्गाचे डिटेल्स आणि डेट्स ह्या वेळोवेळी आपल्या सगळ्या ग्रुप्सवर येणार आहेत. दुसरी गोष्ट, काही मेसेज मला आलेले आहेत की आमचं मिस झालं आहे, आम्ही उशिरा जॉईन झालो. सो डोंट वरी, संतुलन आनंद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा पूर्ण आपला वेबिनार यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळणार आहे.
आणि काही क्वेश्चन्स आहेत ते पर्सनल लेव्हलला आहेत, ते मला वाटतं डायरेक्ट कॉल करून ते तुम्हाला विचारू शकतील. ठीक आहे, येस, सो आपण ध्यान या. घेऊ शकतो. येस. हो, थँक्यू. ठीक आहे. तर मग आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. सगळ्यांनी कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून घ्या. पाठीचा कणा ताठ, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, चेहरा रिलॅक्स, दोन्ही हात मांड्यांवर ठेवलेले, दोन्ही पाय जमिनीवर रिलॅक्स ठेवलेले. संपूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत ताणरहित आहे, रिलॅक्स आहे, याची जाणीव घ्यायची. संपूर्ण शरीर ताणरहित आहे, रिलॅक्स आहे. हळूहळू आपलं लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. संथ लयीत चालू असलेलं श्वसन फक्त अनुभवायचंय. श्वासाची गती कुठेही बदलायची नाहीये. नॅचरल जे आपलं ब्रिदिंग चालू आहे त्याकडे फक्त लक्ष द्यायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर दिल्यावर आपोआपच श्वास संथ होत जातो, शांत होत जातो. त्याबरोबरच मनातले विचार हळूहळू कमी होत जातात आणि मनही शांत होत जातं. शरीर मनाच्या या शांत अवस्थेमध्ये आपण आपल्या डोळ्यासमोर काही दृश्य आणणार आहोत. आपण एका मातीच्या पायवाटेवरून अनवाणी चालत चाललेले आहोत. एक छोटीशी पायवाट आहे. आजूबाजूला भरपूर झाडी आहे. गवत पसरलेलं आहे. सकाळची अगदी सकाळी लवकरची वेळ आहे. त्यामुळे नुकतंच उजाडायला लागलेलं आहे. अंधुक प्रकाशात आपल्याला आजूबाजूची झाडं आणि पायवाट दिसतीये. त्याच्यावरून आपण एकटेच चालत चाललेले आहोत. आपल्या तळपायांना मऊ मातीचा स्पर्श, मध्ये लागणाऱ्या खड्यांचा स्पर्श हे सगळे जाणवताय. हवेमध्ये झाडांचा वास, फुलांचा वास भरून राहिलेला आहे. तो आपल्याला येतोय. चालताना आपल्या शरीराला, चेहऱ्याला थंड हवेचा स्पर्श होतोय. तो आपल्याला जाणवतोय. आजूबाजूला बघत आपण पायवाटेवरून चालत चाललेले आहोत. काही उंच झाडं आपल्याला दिसतायत, काही छोटी झाडं दिसतायत, काही फुलझाडं आहेत, त्याच्यावर अनेक रंगाची फुलं फुललेली आहेत. पानांचेही वेगळे वेगळे रंग, त्याच्या शेड्स आपण बघत चाललेले आहोत. पुढे जात जात आपण त्या पायवाटेच्या शेवटाशी येतोय. त्यावेळेला तिथे एक छोटंसं दगडी मंदिर आपल्याला दिसतंय. त्या मंदिराच्या 2-3 पायऱ्या, दगडीच पायऱ्या आहेत, त्या चढून आपण वर जातोय. त्या दगडाचा स्पर्श आता आपल्या पावलांना आपल्याला जाणवतोय. आत गेल्यानंतर गाभाऱ्यात अंधार आहे. एक अगदी छोटीशी समई आहे, त्याचा प्रकाश फक्त त्या गाभाऱ्यामध्ये पसरलेला आहे. आपल्या आवडत्या देवतेचं ते मंदिर, त्याची मूर्ती आपल्याला समोर दिसतीये. आपण त्या गाभाऱ्यात जाऊन त्या देवाला, आपल्या देवतेला नमस्कार करतोय, मनोभावे प्रार्थना करतोय. आपल्याच हातांचा एकमेकांना होणारा स्पर्श आपल्याला जाणवतोय. गाभाऱ्यात अजून थंडावा आहे, त्याचा स्पर्श, त्या थंडाव्याचा स्पर्श आपल्याला जाणवतोय. गाभाऱ्यात धुपाचा, अगरबत्तीचा, समईचा हा वास भरून राहिलेला आहे. फुलांचा वास भरून राहिलेला आहे.
तो आपल्याला येतोय. नमस्कार करून, प्रदक्षिणा घालून आपण तिथेच खाली मंदिरामध्ये जमिनीवर बसतोय. त्या दगडी फरशीचा थंड स्पर्श आपल्या मांड्यांना, आपल्या पावलांना आपल्याला जाणवतोय. दोन क्षण ही शांतता, स्वस्थता आपण अनुभवतोय. आजूबाजूला कोणीही नाहीये, पूर्ण शांत वातावरण आहे. पुन्हा एकदा डोळे उघडून आपण तिथल्या पुजाऱ्यांकडून प्रसाद घेतोय हातामध्ये आणि त्या मंदिरातून बाहेर पडतोय. आणि मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली येत आपण तिथल्याच जवळ असणाऱ्या घाटापाशी आलेले आहोत. एका छोट्याशा नदीचा घाट आहे. त्याच्या पायऱ्या उतरून आपण त्या नदीच्या पात्रापाशी जातोय. तिथे पाय सोडून आपण त्या घाटावर बसतोय. पाण्याचा थंड मऊ स्पर्श आपल्या पावलांना होतोय. आपल्या हातामध्ये असलेला साखर फुटाण्याचा प्रसाद आपण तोंडात टाकतोय. त्याची चव आपल्याला आपल्या जिभेवर, आपल्या तोंडामध्ये पसरतीये. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. सूर्य हळूहळू वर येतोय. त्याची उष्णता आपल्याला जाणवतीये. थंड पाण्याचा स्पर्श आपल्या पावलांना होतोय. खडबडीत दगडाचा स्पर्श आपल्या शरीराला होतोय. आणि अतिशय शांत, निवांत, प्रसन्न अवस्थेमध्ये आपण तिथे बसलेले आहोत. हळूहळू पुन्हा एकदा आपण उठून त्या पायवाटेवरून, मातीच्या पायवाटेवरून परत आपल्या घरी येतोय. पुन्हा एकदा ती झाडं बघत, त्यांचे रंग आता अजून बदललेले आहेत. सूर्यकिरणांमध्ये त्याचे रंग वेगळे दिसतायत. ते सगळं ऑब्झर्व्ह करत आपण आपल्या घरी परत आलेले आहोत. पुन्हा एकदा आपण नेहमीच्या ठिकाणी येऊन बसलेले आहोत. आपल्या शरीराचा, श्वासाचा अनुभव पुन्हा एकदा आपण घेतोय. संथ लयीत चालू असलेलं आपलं श्वसन आपण अनुभवतोय. आता दोन्ही हात आपण एकमेकांवर चोळायचेत आणि हाताची ऊब डोळ्यांना, चेहऱ्याला द्यायची. चेहऱ्यावरून हात फिरवत सावकाश हात खाली आणायचे आणि सावकाश डोळे उघडायचे. धन्यवाद. या प्रकारचं मेडिटेशन आपण घेतो. न्यूरो ध्यान म्हणजे याच्यात तुम्ही पाचही सेन्सेस खरे न वापरता या सेन्सेसच्या केंद्रांना स्टिम्युलेशन दिलं किंवा स्मृतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. तुम्हाला तो साखर फुटाण्याची चव पण कळली असेल, स्पर्श पण लक्षात आला असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍक्च्युली न अनुभवता अनुभवतो या ध्यानाच्या प्रकारामध्ये. यात कुठेही ताण किंवा आपल्या फ्युचरचा विचार, पास्टचा विचार यामध्ये कुठे राहत नाही. त्यामुळे आपोआपच आपलं मनही ताणरहित होतं. धन्यवाद. मस्त. मेघना, ओव्हर टू यू. येस. सेन्सेसला थँक्यू. जागृत करणारं हे ध्यान खरंच खूप सुंदर अनुभव होता. आणि याच्याशिवाय मला असं वाटतं की खूप छान प्रकारे सुंदर, सहज आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजनी आम्हाला आज न्यूरो योगाचा अनुभव मिळालेला आहे या वेबिनारमधनं. आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांना हे वर्कशॉप, म्हणजे बरेच जण नाही, मला असं वाटतं प्रत्येकाने एक तरी न्यूरो योगाचं वर्कशॉप अटेंड करावं, असाच आजचा अनुभव होता. सो थँक्यू डॉक्टर सरिता आणि थँक्यू जान्हवी. खूप छान थँक्यू. प्रकारे न्यूरोयोगा हा विषय धन्यवाद. तुम्ही समजावून सांगितला. कारण न्यूरोयोगा जेव्हा मी टाकला ग्रुपवर तेव्हाच मला खूप मेसेजेस आले की एक्झॅक्टली आहे काय न्यूरोयोगा. म्हटलं स्वतः अनुभव घ्या तुम्ही वेबिनारमधनं, त्याशिवाय लक्षात येणार नाही. सो थँक्यू. असेच वेगवेगळे विषय संतुलन आनंद वेबिनार मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. आणि याच्याशिवाय आपले वर्कशॉप सुद्धा असतात. वेळोवेळी सगळ्या वर्कशॉपची आणि वेबिनारची माहिती आपल्या संतुलन आनंदच्या प्रत्येक ग्रुपमध्ये येत असते. यूट्यूब चॅनल संतुलन आनंदला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे सगळे विषय यूट्यूबवर बघायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू.
थँक यू.